ओम नमो श्री गुरुदेव दत्त. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. मित्रांनो, मी 2 दिवस गावाकडे होतो. आजही गावाकडेच आहे. मला त्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य झालं नव्हतं. परंतु नाथपंथ आणि तुम्हाला न दिसणाऱ्या काही गोष्टी किंवा एक दुसऱ्या जगाबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. आता विषय असा, विज्ञान युगाचा पिरियड आहे. खरंच जर का कोणाला देवाचं अस्तित्व जाणवलं नाही, भूतखेतांचं अस्तित्व जाणवलं नाही, काही ज्या गोष्टी असतात ज्याप्रमाणे आपण म्हणतो जारण मारण क्रिया, एखाद्या मुलीचं आपण म्हणतो की बुवा गर्भधारणा होऊ नये म्हणून तिचं गर्भ बांधून टाकणे, असे अनेक प्रकारचे लोक असतात. त्यानंतर तुमचा एखाद्याचा व्यवसाय खूप चांगला चालला तर मग त्याच्या व्यवसायाचं बंधन कसं करायचं, त्याच्या बुद्धीचं बंधन कसं करायचं, त्याच्या आर्थिक लक्ष्मी कशी बंद करायची, इतर अनेक गोष्टी. त्यानंतर कोणाचं खाण्यातून त्याला काही देणं किंवा खाण्यातून दिल्यानंतर त्याचं पोटाचा हाजमा खराब करणं, असे अनेक प्रकार आहेत. मी गेल्या 3 वर्षापासून माझे जे गुरु आहेत, मी तुम्हाला आत्ता दाखवले होते, श्री किशोर भाऊ दुसाने यांच्या मार्गदर्शनाने मी नाथपंथाची सेवा करतो. त्यांच्या आशीर्वादाने तिथं मी कायम सेवेत असतो. असे अनेक प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे. तर लोकांच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिद्धीचे प्रकार असतात. आता जसं जसं मला अनुभव येतो आहे मी त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो आहे. आता अशा काही काही गोष्टी माझ्या निदर्शनाला आलेल्या आहे. समजा की याच्यामध्ये मला माहिती नव्हती, तर मी सहजा विश्वास ठेवणार नाही. तुम्ही म्हणाल याला काही येडं लागलं का, हा काही सांगतो. म्हणजे अनेक लोकांचे मी अनुभव बघितले की आपण त्यांना जर का सांगायला गेलो तर त्या लोकांना वाटतं एक तर हा मनोरुग्ण आहे किंवा येचीन बुद्धीची काही गाठ भेटणे. परंतु खऱ्या गोष्टी अशा आहे मित्रांनो, जोपर्यंत म्हणजे आपला तो मराठी आपण म्हणत नाही का, एक मराठी एक म्हण आहे समजा किंवा एक डायलॉग आहे मराठी, असं आपण ज्याला म्हणतो की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तर साधारणतः ज्यांना त्रास असला, तो त्रास कसा असतो आणि त्या त्रासातून तो कशा प्रकारे बाहेर पडतो, हे सगळं अशाच्या प्रकारचे विषय राहतात. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला नेहमी मी जे काही अमावस्या पौर्णिमाची आम्ही जी बैठक घेतो, त्या बैठकीबद्दल मी नेहमी माझ्या ग्रुपवरती मी टाकत असतो की ह्या दिवशी अशा अशा वेळेला आमची पौर्णिमा बैठक आहे किंवा अमावस्या बैठक आहे. ज्यांना कोणाला लाभ घ्यायचा असेल त्यांनी घ्यायचं आहे असं तसं. तर माझा अत्यंत आता जवळचा जो मित्र आहे समजा, तर तो असंच मी एका ग्रुपवर टाकल्यानंतर त्याचं ते वाचण्यात आलं आणि त्याचा असाच विषय चालू होता. कारण काय झालं,